नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत की आता आपली जी 2025ची HSCची परीक्षा आहे त्याच्यामध्ये केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा. आत्ता जर आपण पाहिलं तर आता आपल्याकडे वेळ सध्या कमी आहे. पण या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही आत्ता ठरवलं तरी पण तुम्ही 90 to 95 प्लस आरामात स्कोर करू शकता. मग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ती स्ट्रॅटेजी काय असणार आहे, सुरुवात कशी करायची आहे, कोणते चॅप्टर्स आपण केले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी आता आपण पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सध्या आपल्याकडे जो वेळ आहे तर तो आहे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा. फेब्रुवारीमध्ये सुरुवातीला पाहायचं म्हटलं तर साधारणतः 11 फेब्रुवारी पासून वगैरे परीक्षा चालू होत आहेत. म्हणजे फेब्रुवारी आपण याच्यामध्ये कन्सिडरच नाही करत आहोत. ठीक आहे, कारण फेब्रुवारीमध्ये थोडीफार सुट्टी असते, त्याच्या आधी काही प्रॅक्टिकल्स असतात. असं करत करत जानेवारीचा एंडचा वीक आणि पूर्णतः फेब्रुवारी हा आपल्याला कन्सिडर नाही करायचा आहे. आपण आता सध्या ऑक्टोबर पाहतोय ज्याच्यामध्ये 31 दिवस आहेत, नोव्हेंबर 30 दिवस आहेत आणि सध्या सप्टेंबरचा एक शेवटचा आठवडा. तर असे मिळून आपल्याकडे एकूण 68 दिवस आहेत. याच्या आधी ऑलरेडी मी तुम्हाला बायोलॉजीचा अभ्यास कसा करायचा हे सांगितलेलं आहे. काहींचा बायोलॉजी ऑप्शनल पण असू शकतो, पण केमिस्ट्री मात्र सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. सो आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर केमिस्ट्रीमध्ये एकूण 16 चॅप्टर्स आहेत. तुम्हाला जर 16चे 16 चॅप्टर करायचे असतील तरी पण तुमच्याकडे खूप वेळ आहे की तुम्ही 4 दिवसातून एक चॅप्टर जरी केलात किंवा 4 दिवस देऊन एक चॅप्टर जरी केलात तरीही तुमचा पूर्ण सिलेबस होऊ शकतो फक्त ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांमध्ये. कारण डिसेंबरमध्ये पूर्ण रिव्हिजन करायची आहे, कारण तोपर्यंत तुम्ही खूप सारा अभ्यास केलात. पण त्याची रिव्हिजनच नाही केली तर काय उपयोग आहे, तुम्हाला परत काही आठवणारच नाही. त्याच्यामुळे डिसेंबरमध्ये रिव्हिजन करणं खूप महत्वाचं आहे आणि जानेवारीमध्ये पेपर सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला किती चॅप्टर्स नेमके करायचे आहेत, यासाठी तुमचा नेमका गोल काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला किती मार्क्स मिळवायचे आहेत, आता आपण 70 कन्सिडर करूया, कारण 30 ते तर आपण प्रॅक्टिकल्स मध्ये वगैरे आरामात स्कोर करू शकतो. सो जर तुम्हाला 70 पैकी किती मार्क्स मिळवायचे आहेत हे जर तुमचं डिसाईड झालं तर मग आपण हे पाहू शकतो की कोणत्या चॅप्टर्सला कशी प्रायोरिटी दिली पाहिजे आणि आपण कसा अभ्यास केला पाहिजे. सो बेसिकली सध्या जर आपण पाहायचं म्हटलं तर फक्त केमिस्ट्री नाही, आपल्याकडे फिजिक्स पण आहे, मॅथ्स असेल तर मॅथ्स आहे, बायोलॉजी असेल तर बायोलॉजी आहे, किंवा अगदी चारही विषय असतील तर चारही पण विषयाचा अभ्यास करायचा आहे. सो ट्राय करा की तुम्ही चारही पण विषयांना, 4 असतील तर 4, पण त्यांना पॅरलली घेऊन जायचं आहे. जर तुमच्याकडे काही ऑप्शनल आहेत, म्हणजे मॅथ्स किंवा बायोलॉजी सोडून इतर काही ऑप्शन असतील तर त्याचा आता अभ्यास नाही केला तरी पण चालेल. त्याचा अभ्यास मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये करायचा आहे. सध्या हे जे 2 महत्वाचे महिने आहेत ऑक्टोबर, नोव्हेंबर, याच्यामध्ये दिवाळीची सुट्टी पण असेल, तर तुमचा जो काही बॅकलॉग असेल तो तुम्ही त्या सुट्टीमध्ये भरून काढू शकता. सो बेसिकली आता तुम्हाला मोस्टली लक्ष द्यायचं आहे आपल्या मेन सब्जेक्ट्सकडे. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचा गोल काय आहे ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे. आणि आता मी असं सपोज करणार आहे की सगळ्यांना रिटर्नमध्ये 70 आउट ऑफ 70 हवे आहेत असं मी सपोज करते आणि त्यानुसार मी तुम्हाला स्ट्रॅटेजी देणार आहे. सो आता तुम्ही मोस्टली एमसीक्यूची प्रॅक्टिस करत आहात आणि मग तुम्हाला जर तुम्ही सीईटी वगैरे देणार असाल, नीट देणार असाल, जेडब्ल्यूडी देणार असाल, काही पण देणार असाल, तर तुम्ही एमसीक्यूची प्रॅक्टिस करताय, राईट? पण याच्यासोबतच तुम्हाला थिअरीची प्रॅक्टिस पण करायची आहे. ते मॅनेज कसं करायचं, कोणते बुक्स रेफर करायचे, पीवायक्यूजचं काय करायचं, त्यासाठी कोणतं बुक रेफर करायचं, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी आपण चॅप्टरची प्रायोरिटी बघूया. सो तुम्हाला एक बेसिक आयडिया येईल की आपण कोणत्या चॅप्टरला किती महत्त्व दिलं पाहिजे आणि आपण सुरुवात कशी केली पाहिजे. सो प्रायोरिटीसाठी इथे माझ्याकडे वेटेजचा चार्ट आहे. जर तुम्ही या ठिकाणी चार्ट पाहिलात तर तुम्हाला एक माहिती मिळते की आपल्याकडे जे केमिस्ट्री आहे ते आपण 4 पार्ट्समध्ये डिवाइड करतो. फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक आणि अप्लाइड केमिस्ट्री. आपण आधी अप्लाइडकडे जाऊया. अतिशय छोटा आणि क्यूट सेक्शन असा आहे हा अप्लाइडचा, कारण याच्यामध्ये मार्क्स स्कोर करणं खूप इझी आहे. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी 4-12 मार्क्स तुम्ही आरामात स्कोर करू शकता. बरं, आता या चॅप्टरचा अभ्यास आता करायची काहीच गरज नाहीये, कारण पूर्ण थेरोटिकल चॅप्टर्स आहेत आणि आय नो की थेरोटिकल चॅप्टर्स आता जर आपण केले तर ते एक्झाम पर्यंत व्हॅनिश होतात, इव्हापोरेट होते, सगळी इन्फॉर्मेशन काही लक्षात राहत नाही. सो कोणीही हे चॅप्टर्स आता करायची गरज नाहीये. तुम्ही हे चॅप्टर्स आरामात डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये करू शकता. प्युअर थेरोटिकल चॅप्टर्स आहेत. मॅक्स टू मॅक्स तुम्हाला 3 तास लागतील पर चॅप्टर कव्हर करण्यासाठी, विथ रट्टा मारायचे पूर्ण, जसं बायोलॉजीचा मारतो त्याप्रमाणे. सो तुम्हाला मॅक्स 3 तास लागू शकतात आणि 3च्या पेक्षा कमी पण लागू शकतात, बट मॅक्सिमम तुम्हाला सांगते मी. सो अशा पद्धतीने तुम्ही हे चॅप्टर्स अगदी आरामात एंडला करायचं आहे जेव्हा तुम्ही रिव्हिजन वगैरे करणार असाल केमिस्ट्रीची तेव्हा. आणि इथे 12 पैकी 12 स्कोर करणं इझी आहे. सो हे तुम्हाला आता करायचं पण नाहीये, पण जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही आरामात 12 पैकी 12 स्कोर करू शकता. मी असं काय पाहिलंय की मुलं हे चॅप्टर स्किप करतात कारण थेरोटिकल आहे, त्याच्यामुळे प्लीज स्किप करू नका. अगदी हातचे मार्क आहेत, तुम्हाला आरामात इथे आउट ऑफ मार्क्स मिळतात. सो ट्राय करा की तुम्ही हे सगळे चॅप्टर्स जे आहेत तर ते नीट करून जाल, एक्झामच्या आधी रिवाइज करून जाल.
ठीक आहे. सो तुम्ही हे चॅप्टर करणार आहात कधी डिसेंबरमध्ये आणि जानमध्ये थोडीफार याची रिव्हिजन करायचे. थेरोटिकल असल्यामुळे रिव्हिजन रिक्वायर्ड आहे. ठीक आहे. सो 12 मार्क आपल्याला मिळालेले आहेत. आता आपण 70 आउट ऑफ पाहतोय. सो 70 आउट ऑफ 12 मिळालेले आहेत. पुढे नेक्स्ट तुम्हाला जायचं आहे. कुठे जायचं आहे? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीकडे. तुम्ही म्हणाल ऑर्गॅनिक कशाला आता मध्येच? तर ऑर्गॅनिक करण्यामागचं रिझन हे आहे की ऑर्गॅनिक जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढं बेनिफिट असतं. सो आता तुमच्याकडे ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे. प्लीज ट्राय करा की तुम्ही ऑर्गॅनिकनी केमिस्ट्रीची सुरुवात कराल. आय नो की डिफिकल्ट आहे. बऱ्याच जणांना ऑर्गॅनिकचं नाव ऐकून भीती वगैरे वाटते. तर मी तुम्हाला एक सांगेन की ऑर्गॅनिक इज जस्ट लाईक मॅथमॅटिक्स. तुम्ही मॅथ्समध्ये तुम्हाला एकदा प्रोसिजर कळली, एकदा फॉर्म्युला कळला की तुम्ही आरामात कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. त्याचप्रमाणे ऑर्गॅनिकमध्ये एकदा तुम्हाला कळलं की हा रिएजंट नेमकं काय करतोय, की तुम्ही कोणत्याही रिएक्टंट पासून कुठलाही प्रोडक्ट बनवू शकता अगदी इझिली. सो तुम्हाला ऑर्गॅनिकमध्ये फक्त प्रोसिजर माहिती असणं गरजेचं आहे. फक्त फॉर्म्युला किंवा काय करायचंय हे माहिती असणं गरजेचं आहे. ते एकदा केलं की ऑलमोस्ट सगळ्या केमिकल्सला ते अप्लाय होतं. सम एक्सेप्शन्स आहेत, बट मोस्टली सगळ्यांना ऍप्लिकेबल होतं. ठीक आहे. मग आता त्याच्यामध्ये ऑर्गॅनिकला सुरुवात करणार आहात, तर सुरुवात करायची आहे हॅलोजन पासून. हॅलोजन यासाठी की इझी चॅप्टर आहे आणि 7 मार्क मिळवून देतोय. जास्त रिॲक्शन्स नाहीयेत आणि सुरुवात करण्यासाठी बेस्ट चॅप्टर आहे. ठीक आहे. सो आपण सुरुवात करतो हॅलोजन्स पासून. आणि तुम्ही हॅलोजन्स करताय तर हॅलोजन्स मधला काही स्किप करायचं नाही, कारण हॅलोजन्स मध्ये 7 पैकी 7 मार्क मिळाले पाहिजेत. नेक्स्ट आहे अल्कोहोल, फिनॉल आणि इथर्स. याच्यामधला अल्कोहोल आणि इथर्सचा पार्ट इझी आहे. काहींना फिनॉल डिफिकल्ट वाटू शकतं, पण प्रॅक्टिस केली तर ती पण इझी आहे. पण मी कन्सिडर करते की तुम्हाला या ठिकाणी आपण 6 पैकी 4च मार्कांसाठी हा चॅप्टर ठेवूया, कारण सगळेच क्वेश्चन्स ह्याच्यामधले तुम्हाला येतील नाही येतील, त्याच्यामुळे मी ते सेफर साईडसाठी 4च मार्क ठेवते. ठीक आहे. नेक्स्ट आहे अमाइन्स. अमाइन्स अतिशय इझी चॅप्टर आहे. फक्त तुम्हाला काही मोजक्याच रिॲक्शन्स लक्षात ठेवायच्या आहेत, थिअरी करायची आहे थोडीफार आणि बस डन. सो हा चॅप्टर खूप इझी आहे आणि कार्बोक्सिलिक वगैरे यापेक्षा हा चॅप्टर खूप इझी आहे. 4 मार्क आरामात मिळतात इथे. सो 8 आणि 7 15. ठीक आहे. सो 15 मार्क इथे आपले झालेले आहेत, म्हणजे इथे 27 मार्क आपण स्कोर करतोय. मी इथे कार्बोक्सिलिक ऍसिडला कन्सिडर नाही करत आहे या पूर्ण चॅप्टरला. रिझन असं आहे की चॅप्टर मोठा आहे, प्रचंड रिॲक्शन्स आहेत, पण अगदी सोडून द्यायचा नाहीये. थोड्याफार तुम्हाला रिॲक्शन्स करावे लागतील, अगदी बेसिक ज्या आहेत ज्या की एक्झामला खूपदा विचारल्या जातात. तुम्ही जर PYQs रेफर केले तर तुम्हाला कळेल की काही रिॲक्शन ऑलमोस्ट खूपदा विचारल्या गेल्यात आणि त्याच विचारल्या जात आहेत. सो त्या 1-2 रिॲक्शन्स तुम्ही केल्या तरी पण तुम्ही या ठिकाणी 4-5 मार्क मिळवू शकता. सो बट मी तिथे कन्सिडर नाही करत आहे, कारण ते थोडंसं ऑप्शनला आहे. सो तुम्ही केलं तर बेस्ट आहे, नाही केलं तरी पण चालेल. सो आपले जे 5 मार्क आहेत, 4 ते 5 मार्क त्यात ते ऑप्शनला आहेत. जर तुम्ही कार्बोक्सिलिक केलं तर तुम्हाला मिळतील, बट आय वुड सजेस्ट की कार्बोक्सिलिक करा, कारण हे सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये विचारलं जातं. फक्त बोर्डसाठी नाही, तर सगळ्याच ठिकाणी विचारलं जातं. मी आता हा व्हिडिओ अशा ह्यानी बनवते की जरी तुम्ही लेट पण पाहत असाल व्हिडिओ साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, तरी पण तुम्हाला याचा उपयोग व्हावा यासाठी. ठीक आहे. सो खूपच लेट पाहताय, अगदीच वेळ नाहीये, तर तुम्ही हा चॅप्टर बोर्ड्ससाठी स्किप करू शकता, बट बाकी सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला करावाच लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण या फिजिकल केमिस्ट्रीकडे. ठीक आहे. 27 मार्क झालेले आहेत आपले. फिजिकलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर तुम्हाला वेटेजनुसार पाहायला मिळतोय, केमिकल थर्मोडायनामिक्स. चॅप्टर खूप डिफिकल्ट असं नाहीये, इझी आहे, लेंदी मात्र आहे, खूप जास्त पेजेस आहेत चॅप्टरचे. पण तुम्ही जर हा चॅप्टर केला तर तुम्हाला इव्हन थोडी का होईना पण याची हेल्प तुम्हाला फिजिक्समध्ये पण होणार आहे, कारण थोड्याफार कॉन्सेप्ट सेमच आहेत. सो ट्राय करा की तुम्ही हा चॅप्टर कराल. ऍटलिस्ट ह्याचे PYQ जरी केले फक्त तरी पण चालणार आहे. अगदी चॅप्टर न वाचता डिरेक्टली PYQ जरी तुम्ही केले, PYQ समजून घेऊन जरी केले तरी पण चालणार आहे. मी पण या चॅप्टरसाठी PYQच केले होते आणि जास्त काही अवघड याच्यामध्ये विचारलं जात नाही. जे येऊन दिलेले प्रश्न आहेत तेच पुन्हा पुन्हा विचारले जातात. सो फक्त PYQs केले तरी पण तुम्हाला इथे 8 पैकी 8 मार्क मिळतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे सॉलिड स्टेट. खूप सुरुवातीला तुम्ही सॉलिड स्टेट केला असेल, 12वी नुकतीच सुरू झाली होती, प्रचंड उत्साह होता आपल्यामध्ये, तेव्हा आपण सॉलिड स्टेट चॅप्टर केला होता, राईट? सो आता तुम्हाला पहिल्यापासून करायची गरज नाहीये, फक्त रिवाइज करायचं आहे, कारण हा चॅप्टर तुम्हाला येतोय. सो हे 5 मार्कांचं आहे, ते म्हणजे सॉलिड स्टेट. नेक्स्ट आता माझ्याकडे एक ऑप्शन आहे, एक तर तुम्ही सोल्युशन करा किंवा केमिकल कायनेटिक्स करा. दोन्ही पण चॅप्टर सेम लेवलचे आहेत. सोल्युशन्स मध्ये पण सेम न्यूमेरिकल थिअरीचं वेटेज आहे, केमिकल कायनेटिक्स मध्ये पण, आणि चॅप्टरचं वेटेज पण तेवढंच आहे. सो जो तुम्हाला इझी वाटेल तो तुम्ही करू शकता. सोल्युशन्सची थिअरी इझी आहे, कायनेटिक्सची पण थिअरी इझी आहे, पण न्यूमेरिकल्समध्ये कायनेटिक्समध्ये लॉग टेबल वगैरे यूज करावा लागतो कधी कधी. सो आता डिपेंड्स की पेपरमध्ये कशा प्रकारचे न्यूमेरिकल्स येतात, पण तुम्हाला जर लॉग टेबल वगैरे यूज करता येते तर केमिकल कायनेटिक्स इज बेस्ट. पण तुम्हाला थोडंसं लेंदी कॅल्क्युलेशन वगैरे हवा आहे तर सोल्युशन इज बेस्ट. सो जो तुम्हाला या दोघांपैकी ऑप्शन आहे,
जो करायचा तो तुम्ही करू शकता, कारण वेटेज दोघांचं पण 6 मार्कांचं आहे. पण ॲटलीस्ट दोघांपैकी एक करायचं आहे. ठीक आहे. सो आता आपले मार्क्स या ठिकाणी किती झालेले आहेत? 6 आणि 5 14 19 19 आणि 27. सो या ठिकाणी झालेले आहेत आपले मार्क्स 56. ठीक आहे. सो 56 मार्क्स झालेले आहेत. काही मॅथ्समध्ये चुकते का माझं? बरोबर आहे ना? 26 प्लस 8 इज इक्वल टू 35. 35 आणि 5 40 आणि 6 सॉरी 46. हा तरीच म्हटलं एवढे कसे झाले लगेच. ठीक आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे आयोनिक इक्विलिब्रिया. अतिशय इझी चॅप्टर याचे पण फक्त पीवायक्यूज केले आणि न्यूमॅरिकल्सला वेटेज द्यायचे, कारण आयोनिक मध्ये न्यूमॅरिकल्स विचारले जातात. ठीक आहे. अगेन फक्त पीवायक्यूज मधलेच न्यूमॅरिकल करायचे आहेत. मी जे पीवायक्यू म्हणते, तर यासाठी तुम्हाला बुक रेफर करायचं आहे. कोणतं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहेच. ठीक आहे. तर फक्त प्रिवायस इयरचे क्वेश्चन्स करायचे आहेत. पूर्ण चॅप्टर किंवा पूर्ण एक्सरसाइज करायची गरज नाहीये. एवढे केलं तरी पण तुम्हाला 6 मार्क आरामात मिळतात. सो या ठिकाणी झालेला आहे 52. ठीक आहे. बाकी इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज लाईक हा चॅप्टर थोडासा डिफिकल्ट आणि लेंदी आहे. सो तुम्हाला वेळ असेल तुम्ही करू शकता, वेळ नसेल नाही केला तरी पण चालू शकतं. ठीक आहे. बट वेळ असेल तर ट्राय करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सिंपल बायोलॉजी प्रमाणे आहे. तुम्हाला फक्त रट्टा मारायचा आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आता जर तुम्ही पाहिलं 7th चॅप्टर, 7th इझी आहे 8th पेक्षा. सो 7th चॅप्टर सगळ्यांनी करायचं आहे. याच्यामध्ये 18th ग्रुप जो आहे आपला ह्याच्यामधला नोबेल क्लासेस मधला, त्याच्यामध्ये जास्त काही रिॲक्शन्स नाही आहेत. सो जास्त डीपमध्ये नाही जायचे. 17th मध्ये पण 4-5 रिॲक्शन आहेत, तेवढंच करायचे. 16th वरती मात्र फोकस करायचं आहे. ठीक आहे. सो हे झाले आपले 8 मार्क्स. अशा पद्धतीने इथे झालंय 60. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंड बेस्ट चॅप्टर. बेस्ट यासाठी कारण याच्यामध्ये पण काय करायचं हे मी तुम्हाला ऑलरेडी त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलाय, कोणते क्वेश्चन्स करायचे आहेत. सो तेवढेच क्वेश्चन्स तुम्हाला कोऑर्डिनेशन मध्ये करायचे आहेत. तुम्हाला 7 पैकी 7 मार्क आरामात मिळतात. ठीक आहे. सो थिअरी आणि न्यूमॅरिकल तर ह्याच्यामध्ये खूप असे काही नाहीयेत. थिअरॉटिकलच चॅप्टर आहे. सो आरामात तुमचा हा चॅप्टर होतो. 67 मार्क्स तुम्ही इथे मिळवलेले आहेत. तुम्ही ना कार्बोक्सिलिक करताय, तुम्ही केमिकल कायनेटिक्स किंवा सोल्युशन पैकी एकच चॅप्टर करताय, तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्री पण करत नाहीये, हे ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन वाला चॅप्टर पण करत नाहीये. ठीक आहे. सो म्हणजे एवढे सगळे चॅप्टर सोडून तुम्हाला 67 मार्क्स मिळतात आउट ऑफ 70. आता यातल्या अर्थात तुम्हाला काय करायचं आहे बघा, हे जे इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर आहे याच्यामधले फक्त तुम्ही टेक्स्टबुक मधले एमसीक्यूज केले आणि हायड्रोजन जे आपलं फ्यूल आहे, सेल जे आहे त्याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज केले, तरी पण तुमच्या आरामात या ठिकाणी 2 ते 3 मार्क पक्के होतात आणि तुम्ही 70 स्कोर करू शकता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला बरेचसे चॅप्टर्स मी कमी केलेले आहेत आणि जे की खरंच अवघड आहेत किंवा वेटेज चांगलं असलं तरी पण त्याला करायला वेळ लागतोय. फॉर एक्झाम्पल ट्रान्झिशनचं वेटेज प्रचंड आहे, पण करायला वेळ लागू शकतो. पण यातले तुम्ही काही एमसीक्यूज वगैरे केले तरी पण आरामात तुम्ही इथे 70 पर्यंत जाऊ शकता. सो एकतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री करा जर तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री आवडते तर, किंवा इनऑर्गॅनिक करा जर तुम्हाला इनऑर्गॅनिक आवडते तर, कारण दोघांचा वेटेज ऑलमोस्ट सेमच आहे. सो दोन्हीपैकी काहीतरी एक चॅप्टर जरी तुम्ही एमसीक्यूज किंवा थोडेफार पीवायक्यूज केले तरी पण तुम्ही 70 स्कोर करू शकता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण एक पॅटर्न कसा असला पाहिजे आपल्या अभ्यासाचा ते इथे चेकआउट केलेला आहे. प्रायोरिटीज काय असल्या पाहिजेत ते आपण पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट आपण पाहतोय की कोणते बुक्स आपण रेफर केले पाहिजेत. आपल्याकडे 2 ऑप्शन आहे, एक तर एनसीईआरटी आहे आणि दुसरा म्हणजे आपला महाराष्ट्र बोर्डचं बुक आहे. ठीक आहे. आता एनसीईआरटी कोणी रेफर केलं पाहिजे, तर जे नीटची तयारी करतायत, जे जेडबलची तयारी करतायत त्या लोकांनी एनसीईआरटी रेफर केलं पाहिजे, आणि जे एमएसटी सीईटी आणि बोर्डची तयारी करतात त्या लोकांनी एमएच बोर्डचं बुक रेफर करायचं आहे. ठीक आहे. दोघांमध्ये सिलेबस सगळं कॉन्टेंट वगैरे सगळं सेम आहे, थिअरी पण ऑलमोस्ट सेम आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की एनसीईआरटी मध्ये 12वीच्या बोर्डामधले काही चॅप्टर्स 11th आहेत तर काही 12th आहेत. सो तुम्हाला सध्या 12चा सिलेबस पाहायचा जो मी आता तुम्हाला दाखवला वेटेजच्या दरम्यान, तर हे चॅप्टर्स ज्या 11वी-12वीच्या पुस्तकामध्ये असतील एनसीईआरटीच्या, तर ते पुस्तक तुम्हाला उचलायचं आणि ते वाचायचं आहे. ठीक आहे. सो तुम्ही जर पाहिलं तर थिअरी ऑलमोस्ट दोघांची सेम असल्यामुळे तुम्ही कोणतेही बुक रेफर केलं तरी पण काही जास्त फरक पडणार नाहीये. फक्त एवढंच की जे अप्लाइड केमिस्ट्रीचे चॅप्टर्स आहेत, 3 चॅप्टर्स जे आपण पाहिले ते मात्र तुम्ही नीट करून असू द्या, तुम्ही कुठल्याही एक्झाम तयार करत असू द्या, तुम्हाला स्ट्रिक्टली बोर्डसाठी महाराष्ट्र बोर्डच्या बुक मधूनच करायचं आहे शेवटचे 3 चॅप्टर्स. बाकी तुम्ही कोणत्याही बुक मधून काही पण करू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जे मी तुम्हाला सांगते की तुम्हाला पीवायक्यूज सॉल्व्ह करायचे आहेत. तर पीवायक्यूज कुठून सॉल्व्ह करायचे आहेत, तर मी आय गेस याच्या आधी बायोलॉजीचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये सांगितलं होतं बायोलॉजीची स्ट्रॅटेजी आणि पीवायक्यूज कुठून करायचे. तर टार्गेटचं प्रमोशन करत नाहीये, बट टार्गेटचं बुक मी पर्सनली रेफर केलं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगू शकते की टार्गेटचं पीवायक्यूजचं बुक येतं, त्याच्यामध्ये काहीतरी 93 पासून काहीतरी त्याच्यामध्ये क्वेश्चन्स आहेत अवेलेबल. सो ते तुम्ही चेकआउट करू शकता.
सिलेबस जरी नवीन असला सध्या पूर्वीपेक्षा, तरी पण क्वेश्चन्स आणि टॉपिक्स ऑलमोस्ट सेमच होते. सो काही फरक पडत नाहीये. ते बुक तुम्ही रेफर करू शकता. मी पण तेच रेफर केलं होतं. सो तुम्ही ते बुक नक्की पहा. त्याच्यामध्ये आय गेस 2 व्हरायटीज आहेत. फक्त क्वेश्चन्सवाला आणि क्वेश्चन आणि आन्सरवालं. सो रेड कलरचं ते बुक आहे. इफ यू वॉन्ट, मी तुम्हाला चित्र त्याचं जे आहे ते टेलिग्रामवरती सेंड करेन. चेकआउट करू शकता. सो याच्यामध्ये क्वेश्चन्सवाला थोडं स्वस्त पडतं आणि क्वेश्चन आणि आन्सर्सवाला थोडं महाग आहे. सो जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे ते बुक तुम्ही बाय करू शकता. ठीक आहे. सो त्याच्यामधून तुम्हाला पीवायक्यूज करायचे आहेत आणि पेपर्स कुठून सॉल्व्ह करायचे आहेत, तर पेपरसाठी हे जे ओसवालचं बुक तुम्हाला पाहायला मिळते, तर हे बुक तुम्ही रेफर करू शकता. याच्यामध्ये पेपर्स अलॉंग विथ आन्सर्स आहेत, म्हणजे क्वेश्चन्स अलॉंग विथ आन्सर्स आहेत. सो तुम्हाला एक फील येईल एक्झाम दिल्याची, आणि ज्या लेवलचे क्वेश्चन्स बोर्ड्समध्ये विचारले जातात सेम त्याच लेवलचे क्वेश्चन्स याच्यामध्ये आहेत. सो हे बुक नक्की ट्राय करा. याच्यामध्ये सगळे विषय पण आहेत आणि पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे. ठीक आहे. सो बुक्सच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की आपण अभ्यास नेमका करायचा कसा आहे, म्हणजे आपली एक स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला चॅप्टरची प्रायोरिटी सांगितलेली आहे. ठीक आहे. सो त्या प्रायोरिटीने तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. अप्लाइड केमिस्ट्री तुम्ही लास्टला करणार आहात आणि सुरुवात तुम्ही ऑर्गॅनिक पासून करू शकता, मग फिजिकल आणि मग इनऑर्गॅनिक. सो ऑर्गॅनिक, फिजिकल आणि इनऑर्गॅनिक. ठीक आहे. सो कुठलाही चॅप्टर जेव्हा तुम्ही रीड कराल, एक तर रीड करा किंवा युट्यूबवरती लेक्चर पहा किंवा तुमच्या क्लासमध्ये कोणी काही शिकवत असेल तर त्यांचं लेक्चर, म्हणजे काही पण. ठीक आहे. बेसिकली तो चॅप्टर तुम्हाला कळला पाहिजे. एकदा का तो चॅप्टर तुम्हाला कळला की सेकंड चॅप्टर कळल्यानंतर डाऊट्स वगैरे सगळं सगळं क्लिअर करून झाल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन आणि आन्सर्स करायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा पीवायक्यूचे क्वेश्चन आन्सर्स करायचे आहेत आणि मग तुम्हाला एक्सरसाइज मध्ये करायचे आहेत. काही क्वेश्चन रिपीटेड असतील तर ते स्किप करा. एखादा नवीन क्वेश्चन दिसला एक्सरसाइज मधला तर तेवढाच तुम्हाला करायचा आहे. बाकी फक्त पीवायक्यू सफिशियंट आहेत. जर तुम्ही ऑर्गॅनिक पाहताय तर ऑर्गॅनिकमध्ये एक्सरसाइज मधले काही क्वेश्चन्स पण करा. कारण ऑर्गॅनिकमध्ये जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला चांगले रिझल्ट मिळू शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जे न्यूमॅरिकल्स आहेत. फॉर एक्झाम्पल सोल्युशन मधले असतील किंवा केमिकल कायनेटिक्स मधले आहेत किंवा थर्मोडायनेमिक्स मधले न्यूमॅरिकल्स आहेत. तर काही न्यूमॅरिकल्स खूप टफ दिलेले आहेत एक्सरसाइज मध्ये. तेवढे टफ एक्झामला मोस्टली विचारले नाही जात. सो तुम्ही न्यूमॅरिकल्स करताना फक्त पीवायक्यूज मधले करा. एक्सरसाइज मधले न्यूमॅरिकल्स करायची गरज नाहीये बोर्डसाठी. ठीक आहे. हे सगळं करून झाल्यानंतर तुमचा चॅप्टर रीड करून किंवा लर्न करून झालेला आहे. क्वेश्चन आणि आन्सर झालेले आहेत पीवायक्यूज मधले. थर्ड स्टेप आहे ते म्हणजे फक्त एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत, ज्या एक्झामची तुम्ही तयारी करताय, नीट, जेडब्ल्यू, सीईटी वगैरे जे काय असेल ते. सो इथे तुमचा सगळाच अभ्यास होतोय, म्हणजे बोर्डचा पण होतोय आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा पण अभ्यास होतोय. एमसीक्यूज मी शेवटी यासाठी ठेवलेले आहेत कारण तुम्ही जेव्हा क्वेश्चन आणि आन्सर्स कराल थेरोटिकल वाले, तेव्हा तुमचे बरेचसे कॉन्सेप्ट अजून क्लिअर होतील. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऑलरेडी पाठ केलेल्या असतील. सो तुम्हाला थेरोटिकल एमसीक्यूज सॉल्व्ह करायला फॉर्म्युला पण पाठ झाला असेल, सो ते पण एमसीक्यूज सॉल्व्ह करायला मदत होईल. त्याच्यामुळे एमसीक्यूज तुम्हाला शेवटी करायचा आहे. एवढं केलं की तुमचा पूर्ण चॅप्टर जो आहे तो संपलेला आहे. आपण पर चॅप्टर 4 डेज देऊ शकतो, एवढा वेळ आपल्याकडे सध्या आहे. पण अर्थात आपण 4 ते 4 दिवस एकाच चॅप्टरला नाही देणार आहोत. सो त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही मॅक्सिमम चॅप्टर्स कव्हर करू शकाल जेवढा वेळ आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रिव्हिजन. डिसेंबर महिना पूर्ण रिव्हिजनसाठी आहे आणि मॅक्स टू मॅक्स मिनिमम, मॅक्सिमम नाही मिनिमम तुम्हाला 2 रिव्हिजन्स, कम्प्लीट सिलेबसच्या 2 रिव्हिजन्स करायच्या आहेत. याचं कारण असं आहे की तुम्ही खूप सारा अभ्यास केला पण तुम्ही रिवाइज नाही केला तर तुम्हाला काहीच लक्षात राहणार नाही. अल्टिमेटली आउटपुट 0. याच्यापेक्षा ट्राय करा की तुम्ही मॅक्सिमम टाइम्स रिव्हिजन करू शकाल आणि जेवढं तुम्ही जास्त रिव्हिजन कराल तेवढा तुमचा स्कोर जो आहे तो इन्क्रीज होणार आहे. रिव्हिजन करताना जे मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगेल तेवढ्याचेच केले तरी पण चालणार आहे. त्याचे व्हिडिओची लिस्ट किंवा काय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचे, बाकीचे जे उरलेले आहेत ते मी नक्की अपलोड करेन. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पेपर सॉल्विंग. हे करायचं आहे जानेवारीमध्ये, जे की तुम्ही ओसवालचे बुक्स वापरून करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचे आहेत आणि ते तुमच्या टीचर्स कडून चेक करून घ्या. टीचर्स कडून पॉसिबल नसेल तर क्लासमध्ये टीचर्स बघा, त्यांच्याकडून पॉसिबल नसेल तर तुम्ही स्वतः पण चेक करू शकता. कारण आपल्याकडे ओसवालमध्ये आन्सर्स पण अवेलेबल आहेत. सो तुम्ही स्वतः पेपर सोडवा. 3 तास लावून परफेक्टली सॉल्व्ह करायचे. नो चिटिंग, इकडे तिकडे बघायचं नाहीये, फक्त पेपर सॉल्व्ह करायचे. कारण हा स्कोर तुम्हाला बोर्डाचे स्कोर मिळवून नाही देणार आहे, पण ह्याची प्रॅक्टिस मात्र तुमचा बोर्डचा स्कोर वाढवू शकते. त्याच्यामुळे चुका होत असतील, होऊ द्या चुका. त्याच्यामधूनच तुम्हाला करेक्ट आन्सर कळेल. त्याचं रिव्हिजन तुम्ही करणार आहात पेपर सॉल्व्ह करता करता, जेणेकरून तुमची थर्ड रिव्हिजन पण होणार आहे. मॅक्सिमम रिव्हिजन इज इक्वल टू मॅक्सिमम स्कोर. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे, पेपर सॉल्विंग करायचं आहे. बुक्स बद्दल आपण बोललेलो आहोत. प्रायोरिटी झाली आहे, स्ट्रॅटेजी झाली आहे. गोल तुम्हाला डिसाईड करायचा आहे. जेवढा जास्त गोल तुम्ही सेट कराल तेवढंच तुम्हाला मोटिवेशन मिळेल प्रिपरेशनसाठी आणि तेवढंच तुम्ही जास्तीत जास्त स्कोर मिळवू शकता. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळालेली आहे की आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. आपण
वेटेज वगैरे सगळं काही पाहिलेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. काही क्वेशन्स असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.